वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। वांबोरी घाटात अनोळखी इसमाचा आढळला मृतदेह, परिसरात खळबळ। अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण हद्दीमध्ये वांबोरी घाटातील खोल दरीत खताच्या गोणीमध्ये बांधलेल्या अवस्थेत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली। हत्येनंतर मृतदेहाचे विल्हेवाट लावण्याचे हेतूने वांबोरी घाटात मृतदेह खोल दरीमध्ये फेकून दिला असावा असा अंदाज पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे। राहुरी आणि नगर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वांबोरी घाटात मंगळवारी सकाळी 10 वाजण्या सुमारास डोंगरगण येथील काही नागरिक सरपण गोळा करण्यासाठी फिरत असताना त्यांना घाटातील डोंगरगणकडून पहिल्या वळणावरील दरीतून तीव्र दुर्गंधीचा वास येत असल्याने त्यावेळी त्यांनी दुर्गंधीच्या दिशेने जाऊन पाहिले असता खताच्या गोणीमध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला। सदर घटनेची माहिती डोंगरगणचे सरपंच यांना देऊन त्यानंतर MIDC पोलिसांना कळवण्यात आले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदनगरचे जिल्हा पोलीस उपाधीक्षक गिरीश वमने यांनी भेट देऊन पाहणी केली। फॉरेन्सिक युनिट अहिल्यानगर विभागाचे असिस्टंट केमिकल ॲनालिसिस साजिद शेख, वैभव नागरगोजे सायंटिफिक असिस्टंट यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर दाखल झाले होते। तसेच स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते, परंतु आरोपी माग काढता आला नाही। घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश खामकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल आजीनाथ पालवे यांच्यासह पोलीस फौज फाटा हजर झाले होते। सदर घटनेमुळे वांबोरी, डोंगरगण, मांजरसुंबा, पिंपळगाव परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। मयत व्यक्ती कुठली आहे याचा तपास लावण्यासह घटनेतील आरोपींचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे। वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी।